वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग गाईज. मस्तसा सनसेट बघत आम्ही एका मंदिरात आलेलो, गणेश मंदिर. मस्त नदीच्या काठी आहे ते. आणि पावसाळ्यामध्ये तर पूर्ण मंदिर पाण्याखाली जायचं, पूर्ण म्हणजे मंदिर पाण्याखाली जायचं. त्यानंतर आम्ही खाऊ आणायला आलेलो. त्या लहान मुलींना पेप्सी आणि चिप्स वगैरे खायचे. खाऊ घेतलेला आहे, खाऊ. त्यानंतर परत क्रिकेट खेळलो. इथे क्रिकेट खेळून काय जमत नाही आणि मजा यायची. ऋतिकचा बॉल कधी लागलाच नाही बॅटला. इथे बंटी दादा बोलतोय फुल टॉस कॅच पण एका हातात पकडायची. वन हँड असते हे म्हणे, फुल टॉस पण दोन हातात, एका हातात, तेव्हाच आउट. त्यानंतर आमचा बॉल हरवला, तो शोधत होतो आम्ही एवढ्या अंधारात. तो काही सापडला नाही आणि मॅच संपली. तिकडच्या साईडला. चलो रेडी गाईज. ए बबडू कसं दिसतंय गोड कोकणी पोरगी. त्यानंतर आम्ही शिमग्याची तयारी करत होतो. खाली शिमगा सेलिब्रेट करणार होतो. शूट मेन इव्हेंट ज्यासाठी आलो होतो गावात. शूटिंग चालू आहे नवरा बायकोंची. त्यानंतर असं हे ताट घेऊन प्रत्येक बायका खाली होळी साजरी करायला येतात, मंदिरात जमा होतात. सार्थक मस्त वेगवेगळे अँगल्स घेत होता गाण्याचे. इथे देवीची पालखी ठेवलेली असते आणि ते सर्व बायका पूजा करतात. त्यानंतर मग पोळी पेटवली जाते. काय आणि इथे समोरच होळीची तयारी केलेली. साईडला ढोल वगैरे वाजतात. छान वातावरण होतं. सर्व जमलेले लोक आणि ढोल वगैरे वाजत होतं, तर ते वातावरण छान वाटत होतं. अशा प्रकारे होळी पहिल्यांदाच अनुभवते आम्ही. काय ते कोंबडी रे. नंतर सर्व बायका तिथे होळीची पूजा करतात प्रत्येकजण, आणि त्यानंतर मग होळी पेटवली जाते. नंतर मला आणि साक्षीला चहाचा जार दिसला. आम्ही धावत गेलो पण तो संपलेला होता. स्वर मस्त ढोल वाजवत होता तिथे. एवढे मस्त ढोल वाजवत होते ते, त्यांना बघून खरंच वाजवायचं मन झालं माझं. एवढं छान रिदममध्ये आनंद घेत ते ढोल वाजवत होते. त्यामुळे मी पण ढोल शेवटी घेतला आणि सर्वांचा सूर बदलून टाकला, बिघडवून टाकला. म्हणून 2 मिनिटातच माझ्याकडून ढोल परत घेतला. आणि एक मस्त प्रथा आहे तिथे, ज्यांचं पण नवीन लग्न झालेलं आहे त्या लोकांनी होळीच्या भोवती 5 प्रदक्षिणा घालायच्या. त्यासाठीच ही तयारी चालू आहे. दोघे साडू तयार होत होतो. नंतर होळी पेटवली. एवढी मोठी होळी होती ती, त्याची हीट
खूप जाणवत होते आम्हाला. इथे दूर होतो तिथे पण, आणि त्या होते आम्हाला प्रदक्षिणा घालायच्या होत्या. मी घाबरलेलो होतो थोडंसं. मग शेवटी आम्ही पुढे गेलो आणि प्रदक्षिणा घालत होतो. एवढी हीट जाणवत होती तिथे खूप प्रचंड. माझा हात तर जरासा भाजल्यासारखा झाला, त्यामुळेच तो गमजा दिलेला चेहरा झाकायला. आणि त्यात खाली दगड वगैरे. मस्त अग्निपरीक्षा झाल्यासारखं आम्ही फिरत होतो दोघं होती, पण मस्त वाटलं. त्यानंतर ही एक प्रथा, नवीन लग्न झालेल्यांना उचलतात आणि 3 वेळा हवेत फेकतात आणि पैसे दिल्याशिवाय उतरत नाही. मग नंतर ते पैसे पण घेतात. 500-500 रुपये दिले आम्ही. हा बघा जिंकून आलेला सरपंच. मजा आहे आणि चांगली आहे. नंतर पालखीला फिरवलं जातं होळी भोवती. नंतर पालखी नाचवली जाते. एवढी हेवी पालखी ते छान प्रकारे नाचवतात. छान वाटतं ते. त्यानंतर पत्त्यांचा एक डाव खेळलो. प्राची मॅडमला झोप आलेली म्हातारीला. बळच खेळायला लावलं तिला. चल एक डाव खेळू प्राची, फक्त एक डाव. प्राची मायाडी, प्राची जाणार आहे. चल आता मायाडी एकच प्राची, प्लीज चल वाट थोड्या वेळाने खेळते. चल वाट येते. एकच डाव. अरे एकच डाव. काय ठेवून आली रे बोल ना. चिखलीतले मन चालले. हिला नाही करणारच होता काय तर. चलो गाइस निकल रे मधून. आहे का मध्ये कोण. आणि नेक्स्ट डेला मी रिटर्न निघालो सकाळी. एवढी छान ट्रिप करून आम्हाला जाण्याचं मन नव्हतं, पण तरी निघालो. बटन होतं कुठे वायपरचं कुठं पडते. आता पुढे आपण फक्त चहाला थांबूयात, नंतर पुढे मुंबईला या. हो. आता शंतनू मुंबईला या. हो हो तुमचा नंबर देऊन ठेवा ना मला. ऍड करते ना त्याला. हा मग ठीक आहे. मम्मी तू काय इथं काय विसर्जन करायला आलीस की काय. सांगतोय ते का करतो माहिती कळतंय मला. मग कळालं ना. मग शांत बस झालं. जास्त बस नाही माझं म्हणणं. लोकांना काय केलं तर उगाच नको तर हे ना उगाच. बरोबर आहे. बाहेर गर्दीमध्ये आहे ना बांधून बेल्ट मध्ये ठेवायचं. त्यांनीच हात लावायला गेला ना. बोलले का नको लावू. बस चल खाली ये इकडे का.
ते झिरो बघ, झिरो बघ. हा हा 35 टाकलं होतं ना आपण. 36. बिल अरे रिफंड कर. हो बघा तेच दाखवायचं होतं प्रूफ. किती पळवते बघा, 100च्या वर. पण काय नाही, पप्पा पण चिकलेत आहे ना, ती एवढी पळवते तर. प्राची कॉल करून बोलते किरण कितीच चालवतोय आणि स्वतः 110 वर चालतोय माझ्या समोर. तुझा व्हिडिओ काढलाय आम्ही. हा प्रूफ म्हणून. कोणाला दाखवायचा, मोठ्या मम्मीला दाखवायचा का? अरे किरण कसलं फास्ट येत होता. तुझ्यापेक्षा समोरून. तुझ्यापेक्षा कमीच. नाही बाबा खूप फास्ट आवत होता किरण तुझ्यापेक्षा. काय गाडीचं? हे बघा बनतो. आणि मस्त अशा कोकण ट्रिपच्या इथे सांगता होत आहे. छान वाटतं कोकणला जाऊन नेहमी, आणि परत परत जावंसं वाटतं. नेक्स्ट टाईम मस्त फॅमिलीला घेऊन पण जाईल. चलो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.